मैं नम्र निवेदन करता हूँ, आज फोन की घंटी बजे या न बजे, पर तालियां आज जरूर बजनी चाहिए। जोरदार तालियों से हम स्वागत करें इन बाल सैनिकों का। अभी तो ये झांकी है, अभी तो ये झांकी है, पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है। स्वतंत्र भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या गौरवशाली दिवशी सर्वच जण एका शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी संचलनाचे आपण साक्षीदार होत आहोत। आपणासमोर सुरू असलेले संचलन विद्यार्थ्यांची शिस्त, एकसंगता आणि आत्मविश्वासाने सज्ज झालेले हे आमचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे तेजोमय स्फुल्लिंग मार्च 5 संचलनासाठी पुढे पुढे येत आहेत। संचलनाच्या तयारीसाठी आपलं स्थान त्या ठिकाणी ते निश्चित करत आहेत। ग्रुप सेटिंग करत असताना प्रत्येक पथक आपल्या संघाचं प्रतीक, त्यांची शिस्त आणि जो समन्वय आहे तो दाखवत आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, संचलन करणं, मार्च 5 संचलन म्हणजे केवळ पुढं पुढं पावलं टाकत जाणं नाहीये, तर ती आहे एकता, चिकाटी आणि मेहनतीची चालती बोलती प्रतिभा। ही पुढं येत असलेली पावलं आहेत, ती पावले आहेत जाण्याची, पुढं जाण्याची, वाढीची आणि सामूहिक शक्तीची, आणि त्याचंच हे प्रतिबिंब आपल्या समोर दिसतंय। एक शिस्तबद्ध आणि सूत्रबद्ध संचलन आपण ज्याला म्हणतो, हेच आहे आमच्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचं वेगळेपण। आकाश की शोभा धूलिकण से नहीं चांद तारों से होती है, आकाश की शोभा धूलिकण से नहीं चांद तारों से होती है, वैसे ही देश की शोभा गद्दारों से नहीं वफादारों से होती है, वफादारों से होती है। और वही वफादार सैनिक निर्माण करने का काम करता है त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान। बड़ी बड़ी इमारतें, यह हरा भरा दृश्य देखकर और ये प्रांगण देखकर मैं इतना ही कहूँगा, नीम का पेड़ किसी चंदन से कम नहीं होता, नीम का पेड़ किसी चंदन से कम नहीं होता। और हमारा त्रिमूर्ति नगर लंदन से कम नहीं होता, हमारे त्रिमूर्ति नगर लंदन से कम नहीं होता। प्रिय बालकों, दोनों हाथ जरा ऊपर उठाओ और हमारे इन सैनिकों का उनका उत्साह। अरे मैं कहना चाहूँगा, खुदा ने इतनी अच्छी जिंदगी दी है, खुदा ने इतनी अच्छी जिंदगी दी है, क्या गम है, ये तालियां वही बजाता है जिसके हाथों में दम है, जिसके हाथों में दम है। आपल्यासमोर एक स्वाभिमानाचं पाऊल टाकत येत आहेत आमच्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे जे बालसैनिक, विद्यालयाचा गर्व असलेले शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासानं भरलेले संचलन पथक। त्यांचं पाऊल, त्यांचा आवाज, त्यांचा आत्मविश्वास एक गौरवशाली परंपरेचं प्रतीक या ठिकाणी ठरत आहे। त्यांची ताट असलेली देहबोली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, शिस्तबद्ध हालचाली, हे पाहूनच निश्चितच त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या या शैक्षणिक संकुलाचा अभिमान वाटतो। हे संचलन म्हणजे केवळ कवायत नाहीये,